पडगाजी नगर मध्ये सगळं घाण पाणी येऊन मरणाचं घाण वास यायला लागलाय। आम्हाला दारी अंगणी बसू वाटी ना, आमच्या घराने सगळं पाणी शिरायला लागलंय। हंजटे हालच्या बाजूला साईडलाच रोडच्या कडेला सगळं घाण पाणी थांबलेलं आहे। मच्छर घाण रोगराई सगळं व्हायला लागलंय। आम्हाला बसू वाटी ना का उठू वाटी ना, आमच्या लेकरा बाळाला थंडी ताप यायला लागलाय। किती दिवस झाला आता 2 महिने सांगायला लागला, अजिबात कोण लक्ष देना झालंय। जर काही गल्लीतले सगळे आया बाया जरा खवळले, कोण अधिकारी आहे कोण आहे तिथं येऊन आम्ही इथलं घाण चिक्कल नेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही बसू शकतो। आम्हाला वैताग आला या घाणीनं आणि ह्या मच्छरनं आणि ह्या वैतागानं वास असा रात दिवस बाहेर बसायचं मुश्किल झालंय का बाहेर उभारायचं मुश्किल झालंय। आमच्या लेकरा बाळाला बाहेर अंगणात दारी खेळायचं आम्हाला मुश्किल झालंय। बाहेर लेकरा बाळाला सुद्धा सोडू देणं झालं। एवढा नरकावानी वास यायला लागला। येऊन जे कोण अधिकारी आहे त्यांनी येऊन बघावं आणि ह्या गोष्टीवर आमच्या गोरगरिबाचा जरा न्याय करावा। महानगरपालिकाचे इनामदार ह्याचे त्यांना सांगून बस झालेला आहे। आता 3 महिने झाले त्यांच्या माग लागलेला आहे, तरी त्यांनी करतो 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 असंच म्हणून त्यांनी पुढं मागं करून तसंच ढकलालेलं आहे। तर त्यांनी काय काम करणार, हे सगळे पत्रे शेड आहेत, कुजलेले भीती आहेत, ते जिमनी खालनं पाणी जाऊन समोर अंगणात आलेलं आहे। एवढं बेकार त्रास व्हायला ना आम्हाला कसं वाटायला आम्हाला माहित आहे, म्हणून मीडियावाल्याला बोलवून हे पुढचं पर्याय काढलेला आहे। याच्यावरती तुम्ही कोणाला तक्रार केली का याच्या बाबतीत? याच्या बाबतीत म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत त्यांना सांगितलं तरी कोण त्याचं दाद घेई नाहीत। समजदार 4 लोक जनावर सुगळा हिंडा लागले ते लेकरं लहान आहेत आमची। जरी ताप वगैरे आलं केलं तर भिंतीला पूर्ण पाणी आत पाणी शिरायला लागले। आमच्या घराने फरशीच्या मधनं पाणी यायला लागलं। ही पूर्ण वस्तीचं पाणी आहे, पूर्ण वर्ण वस्तीतनं पाणी आहे। काय हंचटे सरांचं एकट्याचं नाही आहे, ही पाणी सर्वांचं पाणी येत आहे। ह्यांच्या बाजूला आहे आपलं घर आणि आमच्या दारी आलं पण आम्ही आलो तुम्हाला सांगायला।